हॅलो मित्रांनो, आजपासून आपण 10वी बोर्ड सीईटी क्रॅश कोर्स चालू करणार आहोत. तर पहिले तर आपण परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊया. तुम्हाला माहित असेल की बोर्डचा जो काही जीआर आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 100 मार्क्सचा पेपर होणार आहे. हा सीईटीचा पेपर 100 मार्क्सचा असून त्यासाठी 120 मिनिट्स म्हणजे 2 आवर्स दिले जाणार आहे. तर आपल्याला 120 मिनिटांमध्ये 100 मार्क्सचा पेपर अटेंड करायचा आहे आणि यामध्ये मेरिट डिसाइडिंग जे सब्जेक्ट असतील ते असतील मॅथ, सायन्स आणि इंग्लिश. हे 3 सब्जेक्ट असतील की त्यामुळे मेरिट डिसाइड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथ, सायन्स आणि इंग्लिश या सब्जेक्टचा खूप चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की मॅथ मध्ये जर तुम्हाला बेसिक माहिती असेल, स्टेप्स माहिती असेल तर तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क्स पडणार आहे. त्या ऐवजी जर तुम्हाला एखादा थिअरी सब्जेक्ट आहे, समजा जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, त्याच्यात तुम्ही एखादा थिअरी किंवा काही पार्ट असेल तो विसरू शकता, एखादा मे बी आन्सर रॉंग होऊ शकतो. पण हे लक्षात ठेवा की जे असे काही विषय आहे की जे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊ शकतात, त्यामध्ये मॅथ, सायन्स, इंग्लिश आहे, जिओग्राफी आहे, हे चांगले सब्जेक्ट्स आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देऊ शकता. म्हणून अशा सब्जेक्टवर जास्त फोकस करा की तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क्स मिळू शकतात. आता राहिला प्रश्न वेळेचा की 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर मॅथची तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची की जेणेकरून तुम्हाला जवळपास 1 ते 1.5 मिनिटात हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर मे बी 100 मार्क मध्ये 20 ते 25 एक्झाम्पल मॅथचे असू शकतात. मे बी आपण 20 पकडू, 20 सायन्सचे असतील आणि बाकीचे अदर सब्जेक्टचे असू शकतात. तर इथे स्वरूप अजून दिलेलं नाहीये, आपल्याला कन्फर्म माहित नाही की 15 ते 20 आपण असे क्वेश्चन कन्सिडर करू शकतो की ते मॅथ, सायन्स, इंग्लिश या सब्जेक्ट साठी विचारले जाऊ शकतात. तर आज आपण अल्जेब्राचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहे, त्याचं नेम आहे लिनियर इक्वेशन. तर लिनियर इक्वेशन हा खूप इझी टॉपिक आहे. जर तुम्ही 9th स्टँडर्डला स्टडी केला आहे, 10th ला पण स्टडी केला आहे, तुमची बोर्डला रिव्हिजन झालेली आहे आणि खूप चांगल्या रीतीने तुमचं याचं बेसिक क्लिअर आहे. तर आता प्रश्न काय आहे की याचे जे काही एक्झाम्पल आहे तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटात सॉल्व्ह करायचे आहे, याची खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे. तर आपले कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करता येतील, फास्ट करता येतील, ऍक्युरेट करता येतील, हे महत्वाचं आहे. सीईटीला सगळ्यात महत्वाचं असतं फास्ट कॅल्क्युलेशन आणि ऍक्युरेसी. या दोन जर आपण गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आपण अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया, लिनियर इक्वेशन. तर याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, विदाउट सॉल्विंग इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय अँड x मायनस वाय. गेल्या कितीतरी वर्षापासून प्रत्येक स्कूलच्या एक्झाम मध्ये किंवा बोर्डला पण या टाइपचा क्वेश्चन विचारलेला आहे. हा सीईटीला क्वेश्चन विचारला जाणार. तर हा महत्वाचा क्वेश्चन काय, कारण यामध्ये विदाउट सॉल्विंग सांगितलंय. आपण ऍक्च्युअल मध्ये डायरेक्टली सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत नाहीये, x ची आणि y ची सेपरेट व्हॅल्यू आपण फाइंड करत नाहीये. तर इथे आपण काय करतोय की या दोन्ही इक्वेशनला ऍड करतोय आणि दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट करतोय. दोन वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. तर आपण x प्लस वाय ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो किंवा x मायनस वाय. आता एमसीक्यू पॅटर्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय दिलेलं असेल, आयदर तुम्हाला डायरेक्ट x प्लस वाय ची व्हॅल्यू विचारतील, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करून ओएमआर शीट वरती सर्कल करायचंय. इथे तुम्हाला माहिती सर्कल कसं करतात, मे बी बऱ्याच मुलांनी स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेला आहे. तर त्यामध्ये ओएमआर शीट असतं म्हणजे आन्सर शीट, आणि त्यामध्ये 4 ऑप्शन असतात आणि त्यात करेक्ट ऑप्शनला सर्कल करायचंय. म्हणजे ए बी सी डी, जसं सी असेल तर सी ला सर्कल करायचंय. तर याची पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण सर्कल करताना काहींचा बाहेर निघून जातो, सर्कलला वेळ लागतो. तर बघा आपल्याला साध्या साध्या गोष्टी, खूप बारीक बारीक गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहे. टाइम कुठे जाणार आहे आपला, सर्कल करण्यामध्ये पण टाइम जाणार आहे. तर बोर्डने असं केलेलं नाहीये की तुम्हाला एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे. तर 120 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यात जास्त वेळ मॅथला लागणार आहे. तर मॅथला अशी प्रॅक्टिस करायची की जेणेकरून कमीत कमी वेळेत आपण याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. आणि तुम्हाला सर्कल करण्यासाठी तो सेपरेट टाइम काउंट करावा लागणार आहे. तर आता बघा हे जे एक्झाम्पल दिलेले, फर्स्ट इक्वेशन 17x + 15y = 11, 15x + 17y = 21. आता जर आपल्याला x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची तर आपण ऍड करणार आहे. बाय ऍडिंग दिस टू इक्वेशन 17x 15x लाईक टर्म्स एका खाली एक लिहायचे, x x y y लाईक टर्म्स असेल तर ऍडिशन होणार आहे. 17x + 15x टोटल किती होता 32x, आणि 15y + 17y टोटल होता 32y, 11 + 21 टोटल होता 32. आता 32x + 32y = 32. नाउ डिवाइडिंग बोथ साइड बाय 32. इथे 32 ने डिवाइड करायचंय. 32 32 कॅन्सल होतो, 32 1 जा 32, 32 1 जा 32, 32 1 जा 32. इथे सगळे 32 काय होतात, कॅन्सल होत आहेत. तर इथे x राहतोय, x + y = 1, 32 1 जा म्हणजे इथे 1 राहतोय.
x प्लस वाय ची जी व्हॅल्यू 1 आलेली, आता मी सेपरेट x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड केलेली नाहीये. इथे मी काय केलेलं डायरेक्ट ऍड केलेलं आणि x प्लस वाय ची व्हॅल्यू झाली. तर एक्झामला असेच क्वेश्चन विचारले जातील जे ट्रिकी आहे, जे कमी वेळात सॉल्व्ह करता येतील. तुम्हाला मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. बरेच मुलं हे इक्वेशन सॉल्व्ह करत बसतात, सॉल्व्ह करून काय तुमचे 5-10 मिनिटं जातील आणि तुमचा जो वेळ बाकीच्या एक्झाम्पलला लागणार होता तो तुम्ही तिथे काय करणार आहे, वेस्ट करणार आहे. आता आपण x मायनस y ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे बाय सबट्रॅक्टिंग दीज टू इक्वेशन. एका खाली एक अरेंज करून घ्यायचंय. एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथे एमसीक्यू पॅटर्नचा जो पेपर तुम्ही देणार आहे, जी सीईटी देणार आहे, त्यामध्ये तुम्हाला स्टेप्स लिहायच्या नाहीये. तर लक्षात ठेवा, ओएमआर शीटच्या खाली, समजा ओएमआर शीट जो क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन पेपरच्या प्रत्येक पेज वरती खाली अशी एम्प्टी जागा असणार आहे. त्या एम्प्टी जागेमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतील आणि आपल्याला फक्त इथे ऍड करून आणि शॉर्ट मध्ये इथे 32 ही स्टेप पण दाखवायची गरज नाही. 32 1 जा म्हणजे x, 32 1 जा इथे y, 32 1 जा म्हणजे इथे 1. तुम्हाला डायरेक्ट ओरली पण सॉल्व्ह करता येईल. तर आपण नेक्स्ट स्टेप बघूया. तर इथे दोन इक्वेशन अरेंज केलेले आणि मायनस करताना सेकंड जे इक्वेशन आहे त्याचे साइन चेंज होतात. 15x पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह, 17y इज पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह, 21 इज पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह. 17x मायनस 15x टोटल किती 2x. तर 15y मायनस 17y, इथे बिगर नंबरचं साइन मायनस आहे. जर अपोजिट साइन असेल दोन्ही टर्मचे, अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन, सेम साइन असेल तर ऍडिशन होते. इथे अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन 2x, इथे अपोजिट साइन सबट्रॅक्शन 2y. बिगर नंबरचं जे साइन आहे, बिगर टर्मचं साइन मायनस, 11 and minus 21, इथे सबट्रॅक्शन येते 10, बिगर नंबरचं साइन मायनस. नाउ 2x minus 2y is equal to minus 10. आता इथे 2 2 च्या फॉर्म मध्ये LHS RHS ला टर्म मध्ये 2 नंबर दिसतोय. therefore dividing both side by 2, 2 2 कॅन्सल होतो. therefore here 2 1 जा 2, x येतोय 2 1 जा 2, इथे मायनस y येतोय 2 1 जा 2, 2 5 जा 10, इथे 5 येतोय. therefore x minus y is equal to minus 5. साइन पण करेक्ट बघायचंय कारण ऑप्शन इतके क्लोज असतील, 5 minus 5, 4 minus 4 असे असतील, एकच साइन चेंज असेल, त्यामुळे तुम्हाला ऍक्युरेट आन्सर इथे फाइंड करावा लागेल तरच हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हा सीईटी ला येणारच आहे. फक्त तिथे x प्लस वाय विचारतील किंवा x मायनस वाय विचारतील, कोणती तरी एक व्हॅल्यू विचारतील. आता हा टाइप कसा ओळखतात, सिंपल आहे. इथे फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 17 आहे, तो सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 17 आहे. इथे क्रॉस होत आहे कोएफिशिएंट काय होत आहे, क्रॉस. 17x 17y 15y 15x ते कोएफिशिएंट क्रॉस झालेले आहे. म्हणजे एका इक्वेशन मध्ये xy चे जे कोएफिशिएंट आहे ते अल्टरनेट म्हणजे चेंज होतात आणि ते पुढच्या इक्वेशन मध्ये ते yx ला जात आहे. तर हे तुमच्या लक्षात राहील, हा टाइप इथे कोएफिशिएंट चेंज झालेले, अल्टरनेट झालेले, अल्टर झालेले किंवा बदललेले. सेकंड क्वेश्चन, फॉर ड्रॉइंग द ग्राफ. आता बघा, आपण लिनियर इक्वेशनची एक मेथड बघितली होती, त्यामध्ये आपण काय करायचो की दिलेलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण मनाने कोणीतरी x व्हॅल्यू घेऊन y ची व्हॅल्यू फाइंड करायचो. सेम तसंच करायचंय. आता इथे x ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. इफ x इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन 4x plus 5y is equal to 19. If we take x is equal to 1, इथे दिलेला आहे. If we take x is equal to 1, then find the value of y. x ची व्हॅल्यू 1 असेल तर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आता बघा, दिलेलं इक्वेशन ऍज इट इज लिहायचंय. We write the given equation 4x plus 5y is equal to 19. Now substitute this value. x is replaced by 1. 4 1 जा 4. 4 पॉझिटिव्ह आहे, राईट साइडला काय होतो तो निगेटिव्ह, तो शिफ्ट करायचा आहे राईट साइडला. 19 minus 4 15. तर 5 मल्टिप्लाइड आहे तर 15 ला डिवाइड होतो तो 5 1 जा 5, 5 3 जा 15. therefore y is equal to 3. y ची व्हॅल्यू किती येते, 3 येते. तर हे सिंपल आहे की जर दिलेला एक लिनियर इक्वेशन असेल आणि एक व्हॅल्यू दिलेली x ची, तर आपण y ची फाइंड करू. y ची दिलेली तर आपण x ची फाइंड करू. तर दिलेली व्हॅल्यू इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि रफ कॅल्क्युलेशन करून फास्ट आन्सर काय करायचंय, फाइंड करायचंय. हे पण आपण 1 मिनिट मध्ये सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्ही घरी जी प्रॅक्टिस करणार आहे तर 1 मिनिट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येते का, हे प्रॅक्टिस करा. आणि काही जर समजा असे क्वेश्चन आहे की ज्याला थोडा वेळ लागतोय, आता सहज वेळ लागू शकतो की 1.5 मिनिट पण लागू शकतो, काहींना 2 मिनिट पण लागू शकतो. डिपेंड आहे तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेशन करताय. पण आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. चांगले मार्क्स मिळवायचे कारण आपल्याला चांगलं कॉलेज मिळवायचंय. चांगलं कॉलेज मिळवायचंय का, कारण तिथे प्रॅक्टिकल गोष्टी बऱ्याच व्यवस्थित होतात आणि तुम्हाला चांगलं कॉलेज किंवा आपण म्हणतो ग्रँटेड सीट मिळवण्यासाठी मेरिट मध्ये यावं लागणार आहे, तेव्हा तुमचा तिथे नंबर लागणार आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे, चांगला स्कोर करायचा आहे.
म्हणून आपण काय करणार आहे, याची चांगली प्रॅक्टिस करणार आहे. तर थर्ड क्वेश्चन बघा, इफ K1 तर K1 हे काय इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर K1 हे काय दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. हे इक्वेशन कोणतं, x + 7y = 10, x + 7y = 10. तर हे इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन K1 आहे. आता जर एखाद्या इक्वेशनचं सोल्युशन दिलेलं आहे तर काय आहे त्याचा मीनिंग होतो, इफ K1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन देन दिस value satisfies given equation, therefore put x = k and y = 1. तर ब्रॅकेट मध्ये लक्षात ठेवा, फर्स्ट जी व्हॅल्यू दिलेली असते ती x असते आणि सेकंड व्हॅल्यू काय असते y. हे सगळ्यांना माहिती आहे, फर्स्ट व्हॅल्यू x असते, सेकंड y असते. इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू k सबस्टिट्यूट करणार आहे आणि y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करणार आहे. therefore put x = k and y = 1 in given equation. Now the given equation is x + 7y = 10. Now x is replaced by k, x ची व्हॅल्यू आपण k घेतोय. Then y is replaced by 1. Therefore 7y म्हणजे 7 into 1, 7 1 7. 7 is positive, राइट हँड साइडला जाताना काय होतो निगेटिव्ह. तर 10 - 7 आन्सर काय येतो 3. तर k ची व्हॅल्यू 3 असेल. तर एमसीक्यू पॅटर्न मध्ये जे काही ऑप्शन दिलेले करेक्ट तिथे बरोबर सर्कल करायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 4, which of the following solution of the simultaneous equation. आता दोन इक्वेशन दिलेले, 4x + 3y = 8 and 3x + 4y = -1. these two linear equations are given. ते सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये कारण इथे सोल्युशन दिलेले. आता या सोल्युशन मधून आपल्याला काय करायचं आहे, इथे करेक्ट जो काही ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे किंवा ओळखायचा आहे. आता कसं ओळखायचं आहे, या दोन इक्वेशन मधून तुम्हाला जे इझी वाटते ते इक्वेशन इथे लिहा. 4x + 3y = 8 इज अ गिवन इक्वेशन. दोन इक्वेशन आहे, खरंच इथे सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये कारण सॉल्व्ह करायला कमीत कमी 5 मिनिटं जातील आपले. मग यापेक्षा एक इझी मेथड काय की दिलेलं एक इक्वेशन मी लिहून घेणार आहे, त्याची लेफ्ट हँड साइड लिहायची इथे. जर यातल्या व्हॅल्यू जशी xy अशा दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, इथे 4 सोल्युशन्स दिलेले, यातून एकच करेक्ट आहे. तर आपण काय करणार आहे, एक अंदाज घेणार आहे. बघा इथे 4x आणि 3y यांचे ऍडिशन काय होते 8 येते. आता बघा इथे 5 आहे आणि इथे काय आहे 4 आहे. तर इथे 5 यूज केलाय आणि एका ठिकाणी 4 यूज केलाय. तर सिंपल लॉजिक बघा काय आहे, याचा आन्सर 8 येते. काय येते 8. तर 4x + 3y = 8 याचं जर आन्सर 8 येतंय तर आपण काय करणार, याचा आन्सर 8 येण्यासाठी मे बी इथे निगेटिव्ह साइन आहे, पॉझिटिव्ह साइन आहे. तर आपण काय करू शकतो, एक एक व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून चेक करू शकतो. पण एक अंदाज घेतला, इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू समजा 4 5 20 3 4 12. तर एक अंदाज असा येतोय की या 4 च्या शेजारी जो x आहे 4x, तर 4x + 3y या इक्वेशनची आपण लेफ्ट हँड साइड लिहिलेली 4x, तर x ची व्हॅल्यू 5 घेतलेली आहे आणि इथे y ची व्हॅल्यू -4. तर 4 5 20 आणि 3 4 12. तर एक व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे, तेव्हा 20 - 12 आन्सर काय येऊ शकतो 8. तर इथे 8 म्हणजे RHS येते. तर मी काय केलेले, एक इक्वेशन घेतलंय आणि त्याची लेफ्ट हँड साइड इथे लिहिलेली आहे आणि मी पहिले 5 4 सबस्टिट्यूट केला, नंतर -5 -4, नंतर -5 4 आणि नंतर 5 आणि -4. एक लक्षात ठेवा, तुम्ही एखादी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली लगेच तुम्हाला अंदाज येईल की यातून कोणतं आन्सर असू शकतं. तर इथे करेक्ट आन्सर डी आहे. x ची व्हॅल्यू 5 आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे -4. 4 5 20 3 4 12 प्लस मायनस 20 - 12 आन्सर 8. जर मी LHS मध्ये व्हॅल्यू टाकली तर मला काय मिळाली RHS. therefore this value satisfies given equation. therefore option D 5 - 4 is the solution of given equation. खरंच हे सॉल्व्ह करण्याची गरज नव्हती. लक्षात येते, इक्वेशन पूर्ण सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये, फक्त एक एक व्हॅल्यू टाकून तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि क्रॉस चेक करायला ओरली पण करता येतं. 4 5 20 3 4 12 20 आणि 12 ची सबट्रॅक्शन 8 येते. इथे 8 येण्यासाठी सबट्रॅक्शन झाली पाहिजे. मग एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे, एक निगेटिव्ह पाहिजे, एक अंदाज केला आपण. मग डी ऑप्शन काय करेक्ट आहे. तुम्ही रफ सॉल्व्ह करून पण हे बघू शकता तिथे. तर आतापर्यंत आपण हे बेसिक एक्झाम्पल बघितलेले. तर यानंतर आपण पुढचा टाइप घेणार आहे.
आता आपण नेक्स्ट टाइप बघणार आहे. तर कधी कधी असं पण होऊ शकतं की वर्ड प्रॉब्लेम तर विचारले जाणार नाहीये, कारण वर्ड प्रॉब्लेम हे बोर्डला विचारले जातात 4 किंवा 3 मार्क्सला. पण तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की 2-3 एक स्टेटमेंट देतील, तर त्यामध्ये जी कंडिशन आहे त्यावरून आपल्याला एक लिनियर इक्वेशन तयार करून दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40. एक रेक्टँगल आहे, त्याचा पेरिमीटर किती दिलेला आहे 40. देन फ्रेम अ लिनियर इक्वेशन. फ्रेम म्हणजे काय, फॉर्म द लिनियर इक्वेशन. द लिनियर इक्वेशन तयार करून दाखवायचं आहे. तर इथे रेक्टँगल दिलेला आहे x x y y. तर आता ही x म्हणजे लेंथ असेल, x इज द लेंथ ऑफ द रेक्टँगल आणि y इज द ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल. आणि पेरिमीटर म्हणजे काय, सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स. ज्या 4 साइड्स आहेत त्यांची लेंथ ऍड करायची. x plus x y plus y which is equal to 40. या 4 साइड्सची लेंथ ऍड केली, पेरिमीटर 40 दिलेला आहे. x plus x 2x y plus y 2y is equal to 40. आता आपल्याला दिसतंय की यांचे कोएफिशिएंट 2 चे मल्टिपल आहे. देयरफॉर डिवाइड बोथ साइड बाय 2. 2 कॅन्सल होतो, इथे x येतो, 2 कॅन्सल y आणि 40 ला 2 ने डिवाइड करून नंतर 20. देयरफॉर x plus y is equal to 20. दिस इज द लिनियर इक्वेशन. तर आपण काय केलंय की एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याची जी कंडिशन आहे ती आपण विचारात घेतलेली आहे आणि त्यावरून इथे काय केलेलं आहे, आपण लिनियर इक्वेशन तयार करून दाखवले. आता क्वेश्चन नंबर 6. इफ पॉइंट 3 minus 2 is lie on the graph of the equation kx plus 3y is equal to 9. आता बघा, तुम्हाला जर ग्राफ खरंच समजला असेल तर तुम्हाला त्याचा मिनिंग कळेल. मिनिंग काय बघा, एक इथे ग्राफ प्लॉट केलेला आहे कोणत्या इक्वेशन साठी, kx plus 3y is equal to 9. फॉर दिस इक्वेशन वी ड्रॉ द ग्राफ. एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे. द पॉइंट 3 minus 2 lie on the graph of this equation. If this point lie on the graph of this equation, then this point must be satisfy this equation. Therefore substitute x is equal to 3 and y is equal to minus 2 in this equation. जर तुम्हाला दिसतंय की एखाद्या ग्राफ वरती एक पॉइंट आहे, तर ज्या इक्वेशन साठी तो ग्राफ प्लॉट केलेला आहे तर त्यामध्ये त्या पॉइंटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. 3 minus 2 lie on the graph of this equation. Therefore put x is equal to 3 y is equal to minus 2 in given equation. दिलेल्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. kx plus 3y is equal to 9. x is replaced by 3, k into 3 3k, then y is replaced by minus 2. 3 to the 6 plus minus 6 आहे, राइट साइड ला शिफ्ट करताना प्लस होतो. 6 plus 9 15, then 3k is equal to 15. 3 multiplied आहे, राइट साइड ला डिवाइड होतो. 3 5 are 15, k is equal to 5. therefore k is equal to 5 is the missing value. तर k ची जी व्हॅल्यू आहे ती किती येते, 5 येते. देन क्वेश्चन नंबर 7. हा जो टाइप आहे, आता अगोदर तर तुम्हाला डिटर्मिनंट माहिती आहे. क्रॅमर्स रूल साठी आपण काय करतोय की पहिले तर d ची व्हॅल्यू फाइंड करतोय. d dx and dy तुम्हाला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतंय आणि सबट्रॅक्शन करावी लागते. त्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची मेथड म्हणतात. तर यामध्ये डिटर्मिनंट मध्ये प्रत्येक वेळेस काय क्वेश्चन येतो की डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करा. पण बोर्डने असा एक क्वेश्चन तयार केलेला आहे की हा क्वेश्चन बोर्डला खूपदा विचारलेला आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा या सीईटी मध्ये येणार, कारण हा जो क्वेश्चन आहे ज्याला डिटर्मिनंटचा मीनिंग कळाला आहे त्यालाच तो सॉल्व्ह करता येणार आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट m minus 5 to 7 is 31, then find the value of m. तर डिटर्मिनंट म्हणजे काय की जे लिनियर इक्वेशनचे कोएफिशिएंट आहे ते इथे अरेंज केलेले असतात. तर लिनियर इक्वेशनचे कोएफिशिएंट इथे अरेंज केलेले आणि इथे डायरेक्ट या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 31 दिलेली. तर आपल्याला इथे मिसिंग जो नंबर आहे m तो फाइंड करायचा आहे. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतात, हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे. तुम्हाला हीच अरेंजमेंट सगळीकडे असणार आहे, फक्त इथे नंबर चेंज होतील. तर इथे फर्स्ट जो दिसतोय m इथून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन इज m into 7 7m. m into 7 7m. नाउ सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याच्या खाली जो नंबर आहे. आता हे जर झाले तर एकच उरलेलं आहे, असंच करणार आपण. दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाहीये, तर असं करायचंय. आणि हे इथून फर्स्ट नंबर, फर्स्ट रो किंवा फर्स्ट कॉलम मध्ये जो नंबर आहे तिथूनच स्टार्ट करायचंय. m into 7 7m minus 5 into 2 5 to the 10 plus minus minus. आता इथे मायनस साइन आहे, बट या दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन करायचंय. इथे दोघांच्या मध्ये नेहमी मायनस साइन असणार आहे, लक्षात ठेवा. कोणतं साइन असणार आहे, मायनस. आता इथे मल्टिप्लिकेशन 5 to the 10 प्लस मायनस मायनस आलेलं आहे. मायनस मायनस बिकम प्लस. इथे प्लस होतंय. 10 इज पॉझिटिव्ह, राइट साइडला तो काय होतंय, निगेटिव्ह होतंय. तर 10 पॉझिटिव्ह आहे तर तो राइट साइडला निगेटिव्ह होतंय. आणि यांची जी सबट्रॅक्शन आहे ती किती येते, 7m is equal to 21. तर 31 मधून जर 10 सबट्रॅक्ट केला, 31 minus 10 which is equal to 21.
10 इज पॉझिटिव्ह, राईट साइडला काय होतो निगेटिव्ह. 31 मधून 10 सबट्रॅक्ट केला 21. 7 मल्टिप्लाइड डिवाइड होतो 21 ला. 7 3 जा 21. इथे m ची व्हॅल्यू किती येते 3. आता मी तुम्हाला क्रॅमर्स रूलचा असा एक क्वेश्चन सांगतो जो मे बी सीईटी मध्ये येऊ शकतो. तर तुम्हाला आता तर असा क्वेश्चन नाही येणार की क्रॅमर्स रूलने काय करा, दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करा, सोल्युशन फाइंड करा, कारण तो लेंथी क्वेश्चन आहे 4 मार्कचा. तर तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन असा येऊ शकतो, फॉर द फॉलोइंग इक्वेशन आयडेंटिफाय द करेक्ट अरेंजमेंट ऑफ डी, डीएक्स अँड डीवाय. तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहे लिनियर इक्वेशन आणि तुम्हाला करेक्ट अरेंजमेंट फाइंड करायची. समजा डी साठी हा क्वेश्चन आहे तर डी ची जी अरेंजमेंट येते, डीएक्स साठी क्वेश्चन आहे तर खाली ऑप्शन मध्ये शोधायचं आहे करेक्ट अरेंजमेंट. डीवाय साठी क्वेश्चन असेल तर करेक्ट अरेंजमेंट शोधायची. आता तुम्हाला मी सांगतो की फॉर्म्युला कसा लर्न करायचा आहे. तर इथे x + 7y = 10. x च्या पुढे कोएफिशिएंट नाहीये, तो काय असतो 1. ज्या अल्फाबेट व्हेरिएबलच्या पुढे कोएफिशिएंट असेल तो 1 असतो. 1x + 7y = 10. 3x - 2y = 7. तर इथे फर्स्ट इक्वेशन जे असते ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये, a1x + b1y + c1 which is equal to c1. तर a1 b1 c1 दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे xy जे टर्म्स आहे ते लेफ्ट साइडला आणि कॉन्स्टंट नंबर राइट साइडला पाहिजे. पहिले काय करायचं, दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहायचे. xy टर्म लेफ्ट साइडला आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू राइट साइडला. तर a1 b1 c1 a2 b2 c2 सरळ अशी व्हॅल्यू लिहायची. a1 = 1 b1 = 7 c1 = 10 a2 = 3 b2 = -2. आता इथे मायनस साइन आलं म्हणून मायनस. जी व्हॅल्यू मायनस आहे ती मायनस कन्सिडर करा, जी पॉझिटिव्ह होती पॉझिटिव्ह. c2 = 7. आता तुम्हाला डी चा फॉर्म्युला माहिती आहे. मेन डिटर्मिनंट कशाबद्दल लिहिता, तर एक्स वाय चे कोएफिशिएंट लिहायचे. मेन डिटर्मिनंट जो डी लिहिता तो त्यामध्ये एक्स वाय चे कोएफिशिएंट लिहायचे आणि सेम त्याच वेळी लिहायचे a1 a2 b1 b2 असे लिहितात. ते a1 a2 b1 b2 म्हणजे काय 1 3 7 -2 हे लिहिलेलं आहे. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला, राइट, आयडेंटिफाय द करेक्ट अरेंजमेंट ऑफ डी फॉर द फॉलोइंग इक्वेशन, तर डी ची अरेंजमेंट ओळखायची, ही करेक्ट अरेंजमेंट असेल. मग तिथे मे बी अजून 2-3 ऑप्शन असे वेगळ्या प्रकारे दिलेले असतील. तुम्हाला करेक्ट अरेंजमेंट काय करायची, आयडेंटिफाय करायची, जी या फॉर्म्युलाने असेल. देन डीएक्स, समजा तुम्हाला डीएक्स साठी क्वेश्चन आला, आयडेंटिफाय द करेक्ट अरेंजमेंट ऑफ डीएक्स फॉर द फॉलोइंग इक्वेशन. आता डीएक्स आपण डीएक्स साठी डिटर्मिनंट लिहिणार आहे. तर इथे डीएक्स आहे मीन्स एक्स चे कोएफिशिएंट सोडून द्या. ज्याच्यासाठी लिहायचं आहे बघा dx, मग x चे कोएफिशिएंट सोडून द्या. x चे कोएफिशिएंट सोडून दिले तर मी अगोदर c1 c2 लिहिणार आहे, नंतर b1 b2 c1 c2 b1 b2. यामध्ये थोडा चेंज करायचा आहे, जे दिसतंय त्याच्या अपोजिट लिहायचंय. आपल्याला b1 b2 अगोदर दिसतोय तर अगोदर हा लिहायचा आहे c1 c2 b1 b2. मग c1 c2 ची व्हॅल्यू 10 7 7 -2 इथे अरेंज करायची. हे झालं dx साठी एक्सप्रेशन. आता dy कसं लिहायचं आहे, समजा dy साठी क्वेश्चन आला, आयडेंटिफाय द करेक्ट अरेंजमेंट ऑफ dy फॉर द फॉलोइंग इक्वेशन. मग कसं ओळखणार, dy y चं काय करायचंय, कोएफिशिएंट किंवा y चा हा पार्ट मी थोडा वेळ झाकून ठेवायचा. dy तर y साठी हा पार्ट झाकून ठेवायचा. dx असेल तर dx साठी हा पार्ट झाकून ठेवायचा. x चे व्हेरिएबल x चे कोएफिशिएंट झाकायचे. तर dy तर y आपण कन्सिडर नाही करायचा. मग काय दिसतोय, a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 दिसतोय. a1 a2 1 3 आणि c1 c2 10 7 ही करेक्ट अरेंजमेंट आहे. आणि तुम्हाला सॉल्व्ह तर करता येतो लिनियर क्रॅमर्स रूल नुसार डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतात. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय आणि काय करायची, सबट्रॅक्शन. क्रॉस मल्टिप्लाय अशी करायची, 2 1 जा 2 -2 आणि 7 3 जा 21 या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन येते -23. इथे ऍडिशन होते, सेम साइन आहे म्हणून काय होते ऍडिशन. आता इथे 10 2 जा 20 ते -20 येतो. अशी फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 7 जा 49 इथे पण मायनस करायचंय पण सेम साइन ऍडिशन होते. तर ही ऍडिशन येते -69. मायनस काय येते 69. तर निगेटिव्ह नंबरची ऍडिशन निगेटिव्ह येते, निगेटिव्ह नंबरची ऍडिशन निगेटिव्ह. सेम साइन असेल तर ऍडिशन करायची. आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 1 जा 7 आणि 10 3 जा काय होतंय 10 3 जा 30. आता इथे मध्ये मायनसचं साइन येणार आहे. तर 30 मधून 7 मायनस केला 23, बिगर नंबरचं साइन काय येतं ते मायनस. तर आता डी ची व्हॅल्यू -23, dx ची व्हॅल्यू -69 आणि dy ची व्हॅल्यू काय आली -23. यातला तुम्हाला एकच क्वेश्चन येणार आहे, डी साठी विचारलं जाईल आयदर dx ची व्हॅल्यू किंवा dy ची. मी तुम्हाला याच्याच मध्ये 3 क्वेश्चनची तयारी केलेली. तर आपण कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर बेसिक तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे.
क्रॅमर्स रूलचा एक तरी क्वेश्चन विचारलं जाईल. एक तर असा डिटर्मिनंट विचारलं जाईल किंवा डायरेक्टली डी डीएक्स असं विचारलं जाईल किंवा दुसरा एक क्वेश्चन एक्स वाय ची व्हॅल्यू पण विचारू शकता. कसा पण क्वेश्चन आला आपले फॉर्म्युलेला नाही आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्रॅमर्स रूलच्या बेसिस वरती आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया.
त्यानंतर आपण नेक्स्ट टाइप बघूया. क्वेश्चन नंबर 9. If d is equal to 7, dx is equal to minus 35, dy is equal to 42, and what is the solution of given equation? किंवा what is the required solution? जर तुम्हाला डायरेक्टली d dx आणि dy दिलेला आहे क्रॅमर्स रूल नुसार, लास्टला आपण जो फॉर्म्युला अप्लाय करतोय तो काय आहे, x is equal to व्हॅल्यू ऑफ x is equal to dx डिवाइडेड बाय d. तर dx ला d ने डिवाइड करायचंय, तर dx dy ला दोघांना d ने डिवाइड करून आपल्याला xy मिळतोय. dx upon d minus 35 upon 7, 7 5 is 35 plus minus 5, and y is equal to dy upon d, that is 42 upon 7, 7 6 चा काय होतंय 42. therefore minus 5 6 is the solution of given equation. खाली जे ऑप्शन असतील त्यातून करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. इथे फक्त डिव्हिजन करायचंय, रफ कॅल्क्युलेशन आहे, अप्रॉक्सिमेटली कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करता येईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन 3x 2y 6, 2x 1y 11. तर हे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये, म्हणजे एक्स वाय लेफ्ट साइडला आहे आणि कॉन्स्टंट नंबर राईट साइडला आहे, म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म झाला. तर एक्स वाय चे जे कोएफिशियंट आहे त्यांना काय म्हणू, a1 b1 आणि इकडे काय आहे c1. इथे एक्स वाय चे कोएफिशियंट a2 b2 आणि राईट साइडला काय असतो c2. तर इथे dx लिहायचा आहे. dx कसा लिहायचा, dx लिहिताना x ची व्हॅल्यू जी आहे ती आपण काय केली, थोड्या वेळ आपण ठेवलेली. तर x dx लिहिताना x ची व्हॅल्यू घ्यायची नाहीये, उरलेलं काय c1 c2 b1 b2. यामध्ये c1 c2 अगोदर लिहायचं आहे. तर c1 c2 काय आहे, c1 c2 ची व्हॅल्यू -2 1 आहे आणि b1 b2 ची 6 11 आहे आणि c1 c2 ची व्हॅल्यू जी आहे ती इथे 6 11 आहे आणि b1 b2 ची जी व्हॅल्यू आहे ती -2 आणि 1 आहे. तर इथे क्रॉस मल्टिप्लाय करताना 6 1 जा 6, देन हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन असणार आहे, देन 11 2 जा 22, मायनस मायनस प्लस, हे तर प्लस 28 येतं आन्सर. बघा आपण c1 c2 ची व्हॅल्यू लिहिली 6 11, b1 b2 ची व्हॅल्यू लिहिलेली -2 1. आता जसं dx साठी हा फॉर्म्युला चेंज झालेला आहे, जसं मी लिहिताना आता गडबड केली होती की अगोदर वेगळ्या व्हॅल्यू लिहिलेल्या होत्या. तर c1 c2 नीट बघायचं आहे, 6 11 आणि हा -2 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय 6 1 जा 6 आणि 11 2 जा 22, -22 मायनस मायनस प्लस 22. तर हे हा जो पार्ट आहे तर 6 प्लस 22 टोटल किती होत आहे, तो 28. तर इथे 28 आन्सर येतोय आणि हे पॉझिटिव्ह येत आहे, तर हे पॉझिटिव्ह नंबर आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन. आता dy चा फॉर्म्युला कसा लिहितो आपण, तर dy मध्ये y ची व्हॅल्यू आपण झाकून घेतोय, तर y ची व्हॅल्यू घ्यायची नाहीये. तर y ची व्हॅल्यू नाही घ्यायची, मग कोणती घ्यायची, a1 a2 c1 c2 घ्यायचा आहे. a1 a2 3 2 आहे आणि c1 c2 1 3. क्रॉस मल्टिप्लाय 3 3 जा 9 आणि 2 1 जा 2. तर 3 3 जा 9 फर्स्ट आणि 2 1 जा 2, 9 - 2 काय होतो 7. तर इथे dy ची व्हॅल्यू 7 येते. देन नेक्स्ट बघूया आपण. हा एक असा एक ट्रिकी क्वेश्चन आहे, ग्राफ्सशी रिलेटेड आहे. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन 3x + 4y -6 विथ द y एक्सिस. जर आपण या इक्वेशनचा एक ग्राफ प्लॉट केलेला आहे आणि तो इथे y एक्सिस ला इंटरसेक्ट करतोय, तर y एक्सिस आणि हा जो ग्राफ आहे यांचा इंटरसेक्शन पॉइंट काय असेल. आता तुम्हाला माहिती आहे जो पॉइंट y एक्सिस वरती असतो त्याचा x कोऑर्डिनेट काय असतो 0. द पॉइंट विच लाय ऑन y एक्सिस इट्स x कोऑर्डिनेट इज 0. अपोजिट कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो. जर तो x एक्सिस वरती असला तर त्याचा y कोऑर्डिनेट काय असतो 0. तर आपण हा पॉइंट कन्सिडर करू, याचा x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट y असणार आहे. मग आता बघा 0y हा पॉइंट आपण कन्सिडर केलाय. दिस पॉइंट लाय ऑन द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन, therefore this point must satisfy this equation. therefore put x is equal to 0 and y is equal to y in this equation. तर x ची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे. 3x म्हणजे 3 into 0, 3 into x, 3 into 0, 3 0 0. now 3 into 0 plus 4y is equal to -6. आता 4y is equal to -6 आहे, तर 4 मल्टिप्लाइड आहे, हा 6 ला काय होतो डिवाइड होतोय. देन 2 3 जा 6, 2 2 जा 4, -32. तर इथे हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो काय आहे, तो 0 -32. दिस इज द इंटरसेक्शन पॉइंट ऑफ गिवन ग्राफ ऑफ गिवन इक्वेशन अँड y एक्सिस. तर आतापर्यंत आपण ऑलमोस्ट सगळ्या टाइपचे जे एक्झाम्पल आहे ते कव्हर केलेले. तर आता फक्त राहिला क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेमचा. तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की वर्ड प्रॉब्लेम साठी एकच टाइप आहे की तुम्हाला अशी कंडिशन दिलेली असेल आणि कंडिशन मध्ये तुम्ही वर्ड प्रॉब्लेमचे काही कन्सेप्ट लक्षात ठेवा. टॉइसचा मीनिंग होतोय डबल, टॉइस
त्याला ट्वाइस किंवा डबल म्हणतात. डबल म्हणजे 2 टाइम्स करायचं आहे. थ्राईस असेल तर ट्रिपल करायचं आहे. ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स करायचं आहे. त्या कोएफिशियंटला त्या व्हेरिएबलला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इन्क्रीज असेल, इन्क्रीज, मोर हे असेल तर प्लस करायचं आहे. देन रेड्यूस, डिक्रीज, देन लेस असेल, रेड्यूस, डिक्रीज अँड लेस हे वर्ड कशासाठी यूज करला जातं? मायनस साठी. तर ती व्हॅल्यू मायनस करायची. असे टिपिकल वर्ड लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखाद्या स्टेटमेंटचा करेक्ट मिनिंग कळाला तर तुम्हाला ती कंडिशन तयार करता येईल. तर तुम्ही वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. त्यामध्ये लिनियर इक्वेशन कसे तयार करता एवढी तरी ऍटलीस्ट प्रॅक्टिस करून ठेवा. काही एक्झाम्पल बघा, तर मे बी हा क्वेश्चन येऊ शकतो आणि तुम्हाला स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता. तुम्हाला असं वाटतंय की यामध्ये खूप जास्त वेळ जाणार आहे तर हा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. तर ऑलमोस्ट आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर आता आज मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला देणार आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि मग मी तुम्हाला आन्सर की सेंड करणार आहे. तर आजचे जे सेशन आहे ते आपण लिनियर इक्वेशन वरती घेतलेले आहे. याचे जे शॉर्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण कव्हर केलेले आहे. तर हे लक्षात ठेवा की चांगली प्रॅक्टिस करायची आहे, कमी वेळेत करायची, टाइम लाईन ही प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्हाला असं करता आलं तर तुम्हाला मे बी या चॅप्टर मध्ये पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आता बघा, समजा असं दिलेलं आहे की आपण असं कन्सिडर करू की 20 मार्क्स साठी मॅथ येणार आहे. तर याच्यामध्ये 10 मार्क्स समजा अल्जेब्राचे असतील तर प्रत्येक चॅप्टर वरती 2-2 क्वेश्चन येऊ शकतात. येत आहे 2 5 10 म्हणजे 2-2 क्वेश्चन येऊ शकतात. लिनियर इक्वेशनचे कोणते 2 क्वेश्चन आले तर तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तर आपण लक्षात ठेवा एक एक मार्क महत्वाचा आहे. असं नाही की हे 2 मार्क्स आहे आपण स्किप करू. जर तुम्हाला वाटतं एखादं चॅप्टर डिफिकल्ट आहे तुम्ही स्किप करू शकता. पण तुम्ही काय करा की स्किप करण्यापेक्षा त्यामध्ये जे छोटे क्वेश्चन आहे त्याची आपण तयारी करू शकतो का? ज्याच्यात जर बेसिक बघितलं तर त्याची पण तयारी तुमची होऊ शकते. तर आजचा जो आपण जे काही सेशन घेतलेला आहे तर लिनियर इक्वेशनची तुम्ही डे बाय डे चांगली प्रॅक्टिस करा. उद्या मे बी आपलं दुसरं सेशन असेल तर प्रत्येक डेला तुम्ही काय करा त्या विषयाची तयारी करा. तर आपल्याला खूप वास्ट स्टडी नाही करायचा आहे. जे बेसिकला पकडून आपल्याला हे 1-1 मार्क्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर आजचं सेशन तुम्हाला नक्की समजलं असेल. तर तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही मेसेज करू शकता आणि एखादा एक्झाम्पल आडला असेल किंवा येत नसेल, डाऊट असेल तर तुम्ही मला सेंड करा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देणार आहे. तर आजचं सेशन तुम्हाला नक्की समजलं असेल. चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगली तयारी करा. मे बी तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर मिळू शकतो. ओके, बाय. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये.